नुकसान झालंय त्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या बांधावर जाऊन आलेला आहात, काय नेमकी माहिती आहे, किती नुकसान त्यांचं झालं? काय झालं की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक ठराविक औषध स्प्रे केल्यामुळे त्यांचे कांदे पूर्णपणे जळून गेलेले आहेत। जवळपास देवळा तालुक्यामध्ये 100 एकर क्षेत्र बाधित झालेलं आहे। कळवण तालुक्यामध्ये आता आमदार नितीन पवार आहेत, त्यांचंही 20-25 एकर क्षेत्र बाधित झालेलं आहे। आणि असा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कदाचित क्षेत्र बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून आज कृषी अधिकाऱ्यांना, कृषी अधीक्षकांना सूचना केल्या आहेत की नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे कांदा उत्पादक शेतकरी आहे किंवा जिथे कांद्याची लागवड झाली अशा शेतकऱ्यांना व्हेरीफाय करा, त्यांची जिथे नुकसान झालं असेल ते पंचनामे करा आणि त्या कंपनीला आपण त्या संदर्भात जाब विचारलेला आहे की तुमच्या ह्या औषधामुळे असा प्रकार झालेला आहे। परंतु कंपनीचं जे म्हणणं आहे की आम्ही ते गव्हासाठी औषध वापरलेलं होतं, तसं जरी असलं तरी कांद्यावर जे इतर अनेक वर्षापासून जे औषधं मारली जातात त्यामध्ये असलेली घटक आणि या कंपनीच्या औषधामध्ये असलेले घटक हे साम्य आहे। त्यामुळे त्यांनी ते त्याच्या बॅच त्यांची खराब झालेली असेल किंवा त्यामध्ये काही चुकीचं घटक टाकलेले असतील तर त्याचं व्हेरीफाय करण्यासंदर्भात कृषी खात्याला आम्ही वेगवेगळ्या लॅबमध्ये टेस्टिंग करायला सांगितले। साधारण 2 दिवसामध्ये टेस्टिंग रिपोर्ट येईल, 2-3 दिवसात। कंपनीच्या लोकांशी पण माझं बोलणं झालं, शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे, त्या संदर्भात निगोशिएशन चालू आहे। 2-3 दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय होईल। शेतकऱ्यांनी प्रति 1.5 लाख रुपये अतितातडीची मदत म्हणून मागणी केलेली आहे। शासन पातळीवर आपला काही विचार आहे का त्यांना? शासन पातळीवरती असं काही मदत करता येणार नाही। कंपनीचा दोष आहे, कंपनीच्या औषधाचा दोष आहे, त्यामुळे ठराविक शेतकऱ्यांनाच या ठिकाणी नुकसान झालं आहे। पण ते कंपनीकडनं आपण जे काही नियमाने असेल ते त्यांना भरपाई करायला सांगू। तुम्ही अधिकाऱ्यांना फोन करत होता, ठीक आहे, अधिकाऱ्यांना मी पंचनामे करायला सांगितलेले आहे। पंचनामे करून माल जप्त सीज करायला सांगितलेला आहे आणि मालाच्या संदर्भात ज्या आतापर्यंतच्या चौकशा किंवा ज्या चाचण्या होतात या संपूर्ण चाचण्या ह्या सरकारी लॅबमध्ये होतात आणि सरकारी लॅब ही मॅनेज असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अनेक वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या लॅब आहेत, काही खाजगी लॅब आहेत, ज्या नामांकित लॅब आहेत त्यांच्यामार्फत चौकशी केली तर सत्य बाहेर येईल। म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही एकाच कंपनीची करू नका आणि जे काही सॅम्पल पाठवणार त्याला कोडिंग करा, कोणत्या कंपनीकडे कोणत्या लॅबमध्ये कुठला सॅम्पल गेलेला आहे तो समोरच्याला कळता कामा नये, कोणाला कळता कामा नये आणि ही बातमी लीक होऊ नये म्हणून त्यांना कोडिंग करून आणि सॅम्पल पाठवायला सांगितले। कोकणे साहेब यात असं आहे की ती जी गव्हाचं साठी तणनाशक होतं आणि कांद्यासाठी गव्हाचं तणनाशक वापरा असं दुकानदारांनी सांगितलं। त्यामुळे दुकानदार प्रामुख्याने यामध्ये दोषी आहे की कंटेंट सारखं ते वापरा, तर दुकानदारांवर कारवाई होईल कारण की मुख्य दुवा जो आहे कंपनी आणि दुकानदार आहे। पण ते कंपनीने सांगितल्याशिवाय दुकानदार विकणार नाही ना। कंपनीने सांगितल्यामुळे दुकानदाराने विकला असेल आणि आपल्याला असं वाटतं, आम्हाला जर असं लक्षात आलं की कंपनीने सांगितलेलं नाही पण दुकानदाराने परस्पर या ठिकाणी विक्री केलेलं आहे तर आम्ही दुकानदारावर कारवाई करू। आपण शेतकरी कुठलाही शेतकरी जेव्हा दुकानावर जातो तेव्हा सहज तो तणनाशक मागत असतो आणि त्याला तणनाशक म्हणून ह्या पुढ्या ज्या आहेत त्या संबंधित दुकानदारांनी दिला। त्यामध्ये अधिकारी देखील तितके दोषी आहे कारण या अधिकाऱ्यांनी याच्या व्हेरीफाय केलं की दुकानदार कुठलं औषध जे आहे ते तणनाशक म्हणून शेतकऱ्यांना देत आहे, ही जबाबदारी कृषी विभागाची नाही असं नाही म्हणता येणार। कारण प्रत्येक शेतकरी हा काही कृषी अधिकाऱ्याला विचारून औषध मारत नाही, कृषी अधिकाऱ्याला विचारून औषध घेऊन येत नाही। कृषी अधिकाऱ्याला विचारलं त्याने आणि कृषी अधिकाऱ्याने सांगितलं तो दोष आढळला आपण त्याच्यावर कारवाई करू, तो काही विषय नाही। पण ते याच्यामध्ये त्यांचा दोष कुठेही दिसून येत नाही अद्याप, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही। पण आता काही सील केले आपण, हे संपूर्ण जे प्रोडक्शन होतं ते थांबवलं आहे, त्याचं वितरण काही ठिकाणी असेल ते परत मागं नाही। प्रोडक्शन कंपनी थांबेल ना, आम्ही कंपनी प्रोडक्शन थांबवण्याचं आमचं काही कारण नाही। आम्ही जेवढं मटेरियल या ठिकाणी दुकानामध्ये उपलब्ध आहे ते संपूर्ण मटेरियल सील करून ठेवलेलं आहे आणि त्याचं टेस्टिंग लॅबमध्ये पाठवलेलं आहे। मागे जे द्राक्षाचं गारपिटीमध्ये प्रचंड नुकसान झालं त्याच्याबद्दल पाहणी झाली, दौरे झाले, खूप लोकांचं म्हणणं असं की अजूनही आम्हाला त्याच्यामध्ये फारसं काही ज्यांचे पंचनामे झाले, ज्यांचे पावसामुळे नुकसान झालेलं आहे अशा लोकांचे पंचनामे झाले असतील ते शासनाला गेले असतील तर मी तपासून घेईन। ज्या तणनाशकामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ती विकू नये अशा प्रकारच्या सूचना ती दिलेल्या आहेत, ऑलरेडी दिलेल्या आहेत। त्या विक्री करू नये, ते तणनाशक कोणालाही विकू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। सूचना नाही, आम्ही ते संपूर्णपणे ते औषध सील केलेलं आहे। मुख्यमंत्री येऊन 2 दिवस महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, नाशिक असेल, रायगड असेल, पालकमंत्रीचा अजूनही किंवा
जे तोडगा निघाल नाही किंवा निर्णय झाला नाही. आज माहितीची बैठक होते मुंबईमध्ये असं कळते. आपल्याला या संदर्भात काही माहिती नाही? मला त्याच्या संदर्भात काही माहिती नाही. मी दौऱ्यावर होतो, काल 26 जानेवारी होती, त्यामुळे मग मला झेंडावंदनाला नंदुरबार जावं लागलं आणि नंदुरबारवरून रात्री मी 2-3 वाजता आलो. त्यामुळे अजून मी काही माहिती घेतलेली नाही. पण त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे घेतील. पण स्थगिती दिल्यानंतर देखील भाजपचे काही माजी नगरसेवक पदाधिकारी गिरीश महाजन पालकमंत्री असल्याबद्दल शुभेच्छा. तो त्यांचा विषय, त्यांनी का देऊ नये शुभेच्छा? त्यांची इच्छा आहे, त्यांची आवड आहे. कोणाकोणाची काय काय आवड असते त्या आवडीला आपण कसं काय बंधन घालू शकतो? त्यांची आवड आहे, त्यांनी करावं ना, काय विषय नाही. राऊतसाहेब नाशिकमध्ये होते, असं लावू दे ना बोर्ड. तुम्ही माझे बोर्ड लावता येत असं तुम्हाला. पण काल जे आहेत खासदार राऊतसाहेब नाशिकमध्ये होते, त्यांनी एक गंभीर आरोप केलाय की नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री हे थेट जे ते दिल्लीवरून थांबवण्यात आलेले आहे. म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्री नाही सांगता येणार. ते राऊत साहेब जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. आपण राऊत साहेबांना हा प्रश्न विचारला. फुकट साहेब मध्यंतरी गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपलं एक वक्तव्य समोर आलं होतं, त्याचा विपर्यास केला गेला असा आपण नंतर खुलासा केला गेला. मात्र आता त्या सगळ्या वक्तव्याला धरून विरोधी पक्षातले नेते, विशेषतः काल सुप्रिया सुळे यांनी पदिकपणे असं म्हणाले की माणिकराव कोकाटे हे खरं बोलतात आणि खरं बोलणारे नेते आहेत असं त्यांनी. मी खरंच बोललेलो आहे. मी भ्रष्टाचार बोललोच नाही. तुमच्या मीडियाने तो भ्रष्टाचार सुरू केलं आणि एकमेकाची तुम्ही बाईट घ्यायला सुरुवात केली. दोष हा मीडियाचा आहे, दोष हा माझाही नाही, दोष जनतेचा पण नाही. त्यामुळे मला एक सांगा, साधी गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. माजी पंतप्रधान कैलासवासी राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जाहीर सभेमध्ये स्टेटमेंट केलं होतं की 1 रुपया केंद्रातनं आमचा जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस 10 पैसे शेवटच्या माणसाला मिळतात. मग तो काय भ्रष्टाचार नाही का? त्याच्यावर का बरं मीडिया बोलत नाही? याचा अर्थ असा नाही आहे की त्यांचं म्हणणं आहे की जी गळती आहे, जो याच्यामध्ये जो काही दोष आहे तो दोष दुरुस्त केला पाहिजे असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. तुम्ही अर्थ वेगळा काढला. लक्षात आलं? त्याच्यामध्ये मी असं म्हटलो नाही की जो दोषी आहे, भ्रष्टाचारी आहे, त्याला मी पाठीशी घालतोय किंवा त्याचा दोष नाही असं मी कुठे बोललो नाही. मी तेवढंच म्हटलो की गैरप्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तो गैरप्रकार पुढे होणार नाही यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलतंय. मार्च नंतर अशा प्रकारचे गैरप्रकार आम्ही होऊ देणार नाही. इतकं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही त्याच गोष्टी परत लोकांमध्ये म्हणता, बरोबर नाही ना? म्हणजे मीडियाची इमेज खराब होते आमचं असं म्हणणं आहे. आमची तर होईलच पण मीडियाची पण होते. आता पण आपण बोलताना असं म्हटलं की सरकारी लॅब ही मॅनेज होऊ शकते. नेमकं आपल्याला म्हणायचं काय? आपण जे कोडिंग करतो संशय आहे, आपण संशय व्यक्त करायला काय हरकत आहे? उद्या शेतकऱ्यांना काय संशय व्यक्त केला की नाही सरकारी लॅबमध्ये मॅनेज झालंय, सरकार मॅनेज केलंय, त्यापेक्षा आपण पारदर्शीपणा ठेवू ना. सगळ्या ठिकाणी सगळ्या लॅबमध्ये टेस्टिंगला थोडे पैसे 2 पैसे जास्त लागतील, काय फरक पडतो? पण लोकांच्या मनाचा संशय केला पाहिजे, पारदर्शीपणा आला पाहिजे, ही या पाठीमागची शासनाची भूमिका आहे. आता सरकारी बरोबर खासगी ठिकाणी देखील आपण हो करणार. आम्ही 2-4 ठिकाणी सॅम्पल पाठवणार. केंद्र सरकारच्या पण लॅबला सॅम्पल पाठवणार, राज्य सरकारच्या लॅबला पाठवणार आणि खासगी ठिकाणी पण पाठवणार. चौकशी सुरू आहे. काही लोकांची कारवाई केलेली आहे, काही ठिकाणी अजून चौकशी चालू आहे. आम्ही कोणालाही पैसे वर्ग केलेले नाही, त्यामुळे असं काही शासनाचं काही नुकसान झाले नाही अद्याप. त्यामुळे अजून त्याच्यावरती काही जिल्ह्यामध्ये अजूनही तक्रारीचे अर्ज येत आहेत. त्या संदर्भात शहानिशा करण्याचं काम सुरू आहे. पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी